की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर महारुद्र हनुमान की जय। शांति वैकनाथ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री रामचंद्राय नमो नमः। तापस वेश धरुणी पूर्ण करावाश्रम निर्माण गोवावया कपिनंदन माया पान करावी। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्य जय जय ससवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करो कौशल्या पुत्र प्रभु रामचंद्राला वंदन करो तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। कथेच्या अनुसंधानापूर्वी एक मिनिटाचा परिहार। आज या ठिकाणी आमचे माधवराव पैकीने महाराज यांच्याकडून तुमच्या या कोठारी गावात येण्याचा योग आला। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या काळात जेव्हा कॉलेज बंद झाले, मी एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करतो, परंतु शाळा बंद झाल्या, कॉलेज बंद झालं, रिकाम्या वेळात काय करावं हा विचार नेहमी मनात शिवत होता। आणि त्या अगोदर एक परमार्थाची आवडही मनात नव्हती, परंतु ही परिस्थिती का निर्माण झाली, ईश्वराच्या मनात काय असावं, ईश्वराने सर्व माणसं जी आपली चाकोरी सोडून जे वागत आहेत आणि त्यांना चाकोरीमध्ये पुन्हा वागण्यासाठी हा कोरोना आणला, असा एक माझ्या मनाचा भाव झाला। आणि तेव्हापासून मग या परमार्थाकडे वळण्यास सुरुवात झाली। मग मला एक भेटलेले असे सद्गुरस्त असणारे सोलापूर जिल्ह्यातील आदरणीय परमेश्वर महाराज शिंदे, त्यांच्या मनामध्ये कल्पना सुचली की आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून रामायणाचा प्रसार करावा। आम्हा करणे हेच काम, बीज वाढवावे नाम, या नामाचा प्रसार आपण या कलियुगात करावा। आणि त्यासाठी घरोघरी मंदिर बंद झाल्यानंतर आपल्याला मोबाईलच्या साहाय्याने आपण सेवा करू शकतो, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला। आणि त्या विचाराला मी एक जोड देऊन आपल्या हिंगोली जिल्ह्यातून मी त्याचं प्रतिनिधित्व करतो। आणि जवळपास आजपर्यंत 5 वर्ष झाले दररोज 7 ते 9 या वेळामध्ये रामायण चालू असते, भावार्थ रामायण। आज 5वं पारायण आहे, त्यामध्ये सुंदरकांड चालू आहे, सुंदरकांडामध्ये ब्रह्मपत्र चालू आहे सध्या। दररोज घर बसल्या आपल्याला मंदिरात जायची गरज नाही, आपण घरी बसून घरी झोपून जेवण करताना स्वयंपाक करताना सहजरित्या आपल्या घरामध्ये 2 तास आपण रामकथा ऐकू शकतो। आणि ती रामकथा अशी ऐकू शकतो की दररोज एक जिल्ह्यातल्या जोडीची त्यामध्ये सेवा असते। आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी गुरुवार असतो, गुरुवारी मग हिंगोली जिल्ह्यातील जवळपास आपल्या इथे 30 ते 40 जोड्यांनी सेवा केलेली आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 7 ते 8 हजार लोकांनी त्या पेजवर सेवा केलेली आहे। आणि जवळपास दररोज 7 ते 8 हजार लोक हे रामायण ऐकतात। हे आम्ही काम करत नाही, तर आमच्याकडून प्रभू रामचंद्र करून घेतात। आणि त्यांच्या प्रमाणे, कारण बुद्धीचे दाता ते आहेत, त्यांच्या करवी हे रामायण घरोघर त्या ठिकाणी पोहोचते गुगल मीटच्या माध्यमातून। आणि कोणी सर्वसाधारण माणसं ते रामायण ऐकू शकतात, ज्यांना मंदिरात जाता येत नाही, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला कंटाळा येतो, पण घर बसले। आणि प्रत्येक घरी मोठा मोबाईल आज प्रत्येकाकडे आहे, म्हणून सहजपणे ऐकता येते। 7 ते 9 काय जास्त वेळ बी नाही, तर त्यामध्ये ज्याला ज्याला ऐकायची इच्छा असेल त्यांनी नंबर वगैरे द्या, त्यांना मी ग्रुप मध्ये जॉईन करतो आणि त्यानंतर ती कथा आपल्याला ऐकता येईल। आता या कथेकडे वळतो, 1-2 मिनिटं मी त्यातील घेतले तर या ठिकाणी कथा इथपर्यंत आलेली आहे। राजा रावणाला हनुमंतराया औषधी आणण्यासाठी गेल्यानंतर मनामध्ये विचार आला, मनामध्ये चिंता लागली, चिंतेने त्याचं शरीर त्या ठिकाणी जळू लागलं। आणि आपल्याला काहीतरी संकट आल्यानंतर जवळच्या कोणत्या तरी माणसाची आठवण होते,
म्हणून त्या ठिकाणी आपलाच मामा असलेला काळनेमी याची आठवण झाली. काळनेमीला राजा रावण विनंती करू लागलेला आहे की या हनुमंत जर आता औषधी आणली तर या ठिकाणी लक्ष्मण उठेल. लक्ष्मण उठल्यानंतर त्या राम आणि लक्ष्मण हे आतुरबळे वीर आहेत. आपण त्यांच्या सोबत त्या ठिकाणी टिकू शकणार नाही. आपला प्राण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. अशी त्या ठिकाणी राजा रावणाला चिंता पडलेली आहे. चिंता पडलेली असताना सुद्धा म्हणजे पहा, हनुमंताचं शरीर किंवा हनुमंताची ताकद, हनुमंताचं बळ एवढं आहे की ज्या समोरच्या दुश्मनाला सुद्धा खात्री वाटली पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे. राजा रावणाला सुद्धा विश्वास आहे की हा हनुमंत औषधी आणायला गेला, 100% औषधी आणणार आणि आणल्यानंतर लक्ष्मणाला उठवणार, नंतर आपला प्राण जाणार. म्हणजे दुश्मन असला तरी सुद्धा सज्जनाची त्या ठिकाणी किंवा समोरच्या व्यक्तीची ताकद या माणसाला सुद्धा भीतीदायक असते. आणि आपल्या मनाला काळनेमीला सांगू लागला की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या भारतामध्ये जाणार आहे आणि भारतामध्ये गेल्यानंतर भारतामध्ये जशी संस्कृती असते त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी तुला सर्वप्रथम तो वेश जो आहे तो म्हणले साधूचा घ्यावा लागेल. अशी माहिती राजा रावण काळनेमीला सांगू लागला. कफळे सुशीतळ जाळ सुंदर राक्षस परिमा आपण धराव्याती सुशील गुळंगुळ विकुंतवा. आणि त्या हनुमंताला जर गुंतवायचं असेल तर तू ज्या ठिकाणी जाणार सुंदर असा आश्रम बनवायचा. त्या आश्रमाच्या ठिकाणी सुंदर अशी फळांची फुलांची झाडं लागली पाहिजे, सुंदर त्या झाडांना फळं आली पाहिजे. आता तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट अजून घेतो की जेव्हा म्हणले या ठिकाणी सुंदर फळं झाडं लावायची सांगितलेली राजा रावणानं, माझ्या हनुमंतानं सुंदर कांडामध्ये जेव्हा अशोकवनामध्ये सीतेच्या शोधासाठी हनुमंतराय गेले होते त्या ठिकाणी असणारी सुंदर फळं फुलाची जी झाडं आहेत ती झाडं सर्वच्या सर्व विध्वंस केलेलं आहे हनुमंतानं. आठवते तुम्हाला? आणि तो विध्वंस कशासाठी केला की ज्या वेळी म्हणले हे वानर सैन्य पूर्ण लंकेमध्ये येईल, माझ्या स्वामीच्या कार्यासाठी राजा रावणाचा वध करण्यासाठी येईल, तेव्हा ते सर्व वानर लोक या फळांच्या बगीच्यामध्ये गुंतू नयेत. त्यांना फळ एकही खायला मिळू नये. कारण सर्वप्रथम आपल्याला आपल्या स्वामीचं कार्य करायचे. ज्या ठिकाणी ते फळ जर हनुमंत खाऊ देत नाही तर हे फळ हनुमंत खाणार आहे का? परंतु राजा रावणाची सांगे की बाबा फळ सुंदर असं बनव जेणेकरून त्या ठिकाणी हनुमान गुंते. निष्ठा दावा विब्रह्मत्या कथे शिवनावर रघुनंदन यासी सुख घाला कपिनंदन विकुंतेला. आपल्याला जर कार्य साध्य करायचं असेल तर सर्व व्यवस्थित ठेपे ठापे सांगावे लागतात. महाराज म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी साधूचं रूप घ्यायला पण निष्ठा कशी दाखवा, ब्रह्मज्ञानी असल्यासारखे. आणि त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानी असल्यासारखे असून चालणार नाही तर सुंदर अशी सुरस कथा सांगा. पण त्या कथेत वर्णन कुणाचं करा तर रघुनंदनाचं वर्णन करा, जेणेकरून हनुमानाला त्या ठिकाणी सुख होईल आणि हनुमान गुंते. आधी ते करावे हनुमंता सुरत सांगावी राम कथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वथा करावे. या ठिकाणी सुंदर अशी रामकथा सांगायची. आणि रामकथा सांगितल्यानंतर त्या हनुमंताला रामकथा अतिशय आवडते. बघा रावणाला सुद्धा माहितीये की हनुमानाला जर गुंतवायचं असेल तर काय काय करावं लागेल. सर्व त्या ठिकाणी काळनेमीला सांगू लागले. तेथे महाशूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी अशी जे कपिंद्राची ते गिळी. आणि त्याच ठिकाणी म्हणले त्या पर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर असं सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये खूप दिवसाची एक राक्षसी आहे, ग्राही आहे. आणि जेणेकरून त्या हनुमंताला आपोआप त्या सरोवराकडे पाठवल्यानंतर ती त्याला गिळून टाकील असं सांगू लागला. औषधी समीपी सविस्तार जळे संपूर्ण सरोवरा सुंदर कमळी मनोहार तेथे कपिंद्र गोवावा. त्या सरोवरात म्हणले सुंदर अशी
अशी कमळाची फुलं आहेत म्हणले, सुंदर असं मन रमणीय किंवा रमणीय असं त्या ठिकाणी सरोवर आहे. या सरोवराच्या ठिकाणी हनुमंताला म्हणतो गमाय करून शीघ्रगती सर्व प्रकारे असे मला पावे मारुती देते युक्ती साधावी. काहीच नाही म्हणले, आता लवकरात लवकर जा, तुला काय काय युक्त्या करता येतील त्या कर आणि हनुमंताला मार. मी तुझं सांगू कपट गती तब तू केवळ कपटवरती देते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावया. आता म्हणले मी तुला काही जास्त सांगायची गरज नाही, कारण तू कपट मूर्ती आहेस. कपटी माणसाला सांगायची गरज नाही, तो आपोआपच कपट करतो. तुझ्या हिशोबाला जा आणि हनुमंताला मारा. पावला हनुमंत सुमित्र मरेल त्वरिता मरण पावेल रघुला दोघा मृत्यू त्याने. पहा म्हणले, त्या ठिकाणी गेल्यानंतर जर म्हणले औषधी हनुमंताला आणली नाही तर लक्ष्मण मरणार आणि लक्ष्मण मेल्यानंतर रामही मरणार. पहा चिंतनाचा ओव्या नाथ बाबा अतिशय सुंदर असा भाव त्या ओव्यामध्ये टाकतात. पहा या ठिकाणी राजा रावण सांगतो, जर म्हणले लक्ष्मणाला औषधी आणता आल्या नाही हनुमंताला तर लक्ष्मण मरेल आणि लक्ष्मण मेल्यानंतर राम मरेल. पहा लक्ष्मणच आपण ठीक आहे, आपण सगळे मान्य करू औषधी नाही आल्या म्हणून लक्ष्मण मरणार 100%. रामाला मारायला काय झालं? रामाला मारायला काय झालं? परंतु रामाला मारायला काय झालं याविषयी या ठिकाणी सुंदर असं सांगतो की रामायण कसं आहे आपल्याला उथळ उथळ माहिती आहे. रामायणामध्ये अतिशय खोल असा भावनाथ बाबांनी भरलेला आहे. लक्ष्मण मेल्यानंतर राम कसा मरेल तर सांगतो, तर या ठिकाणी त्याला 2 बाजू आहेत. एक पहिली बाजू अशी आहे की लक्ष्मण मेल्यानंतर रामाला जगण्याचा अधिकारच नाही, ही पहिली बाजू. आणि दुसरी बाजू त्या ठिकाणी रावण काय सांगायला काळ नेमिला की एक भाऊ मेल्यानंतर दुसरा आपोआप मरतो. मग सांगा कुंभकर्ण मेल्यानंतर रावण जिवंत काय हो? रावण जिवंत काय? कारण रावण काय सांगायला, एक मेला की दुसरा आपोआप मरतो. मग कुंभकर्ण मेल्यावर रावण जिवंत कसा आहे? तर त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती वेगळी आहे. या ठिकाणी संस्कृतीचे चिंतन केलं तर खूप बारीक असते. एक संस्कृतीच्या चिंतनासाठी थोडासा उदाहरण सांगतो. त्यांची संस्कृती वेगळी आणि आपली कशी वेगळी. आपल्या रामायणामध्ये चार पतिव्रताचं वर्णन आहे. सीता, अहिल्या, मंदोदरी आणि तारा. 4ही पतिव्रताची खासियत आहे. अहिल्या नजर चुकीनं का होईना पण व्याभिचार घडून सुद्धा पतिव्रता आहे. दुसरी आहे तारा, देवाच्या इच्छेनं का होईना पण नवरा बदलून पण पतिव्रता. या खासियत आहे त्या पतिव्रतेची. या दोन्ही मला बाजूला ठेवायच्या. आता मला फक्त विदेशी आणि आपली संस्कृती यामधील बदल दाखवायचा आहे. इथं ओवीचा संबंध नाही का, एक थोडस विदेशी आणि आपली संस्कृतीचा बदल सांगतो. मंदोदरी पतिव्रता आहे, सीता ही पतिव्रता आहे. मंदोदरी पतिव्रता आहे परंतु आपल्या नवऱ्याला व्याभिचारापासून मुक्त करू शकली नाही. आणि ही जी सीता आहे ही सीता पतिव्रता तर पतिव्रताच आहे परंतु पतीलाही एक पतिव्रत करायला लावणारी पतिव्रता आहे. ही आपली संस्कृती आहे आणि ती परकीयाची संस्कृती आहे. हा बदल या ठिकाणी. म्हणून आपल्या इथं भावासाठी भाऊ मरतात असा राजा रावण सांगू लागला. म्हणून एक मारला की दुसरा मरतो, तो हनुमंताला मार. मरणा पावल्या रघुनंदन कैसे निवाचल विशाल सुग्रवी सांडील प्राण अर्धक्षण लागता. प्रभू रामचंद्र मेल्यानंतर म्हणले बिभीषण मरण, लगेच सुग्रीव मरण, कारण त्याला अर्धक्षणही लागणार नाही. असे या ठिकाणी एक हनुमंत मारला की सगळे आपोआप परतील. तुझं काम हनुमंत उत्पत्ती मरतील समस्त एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. माणसानं काय करावं, काम कमी करावं फायदा जास्त मिळवावा. या ठिकाणी सांगितलं एक हनुमंत मारला
सगळे सगळे आपोआप मरते. आता या ठिकाणी एक दृष्टांत सांगतो. एका ठिकाणी ऐकलेले ते सांगतो. एक म्हणले गाडीभर किडे मारल्यानंतर एक कोंबडं मारल्याचं पाप लागते म्हणे. गाडीभर कोंबडे लागले की एक बकर मारल्यासारखं पाप लागते. गाडीभर बकरे मारले की एक बैल मारल्यासारखं असं लांबत लांबत चालते. आणि सगळे जर पाप ज्या माणसाला करायचे असतील तर त्याने एक बाई मारावं लागते. मग शहाण्यानं काय मारावं? असं या ठिकाणी राजा रावण सांगू लागला. एक हनुमंत मान नळनी जामो तर सगळेच सगळे मरतील. म्हणजे एक कामामध्ये जास्त फायदा घ्यायचा. मनोने धरिले दोन्ही चरण देईल अर्ध राज्याचा. चिंता सागरी मुळता पूर्ण दारू आपण सोय व्हावे. आणि म्हणून या ठिकाणी राजा रावणानं काळ नेमीचे पाय धरले. आता पहा, राजा रावणानं काळ नेमीचे पाय धरणं उलट व्हायले का सुलट व्हायले? हा राजा आहे, उलट व्हायला का सुलट व्हायले? उलट व्हायला. म्हणजे पहा, कधी कधी काम जर पडलं तर आपल्या उलट्या पाया पडणं लागते. मग तो माणूस केवढा जरी असला, किती लहान असलं, आपल्याला आपल्या कामासाठी पाया पडावं लागते. बरं, आता या ठिकाणी तुम्हाला विचारतो, कसली जर वेळ आली तर नवऱ्याला बायकोच्या पाया पडाव का? पडाव पाय. कसं बी संकट आलं तर नवऱ्याला बायकोच्या पाया पडाव का? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पाया पडू नये. बरोबर आहे. तुम्ही मला इथं व्यासपीठावर बसले सांगायले, काही सांगायले. आता आपण रामायण सांगतो म्हणून रामायणातलाच एक पुरावा सांगतो. राजा दशरथ कैकेयीच्या पाया पडलेत का नाही? धाडू नको वने राम कैकेयी म्हणून चरणी ठेवला माथा. पडले पाय. मग राजा दशरथापेक्षा आपण लय मोठे आहेत का? पाया पडायचं नाही म्हणायचं. तुम्ही पण बायकोच्याही पाया पडत जा. तुम्ही महाराज काही सांगायचे, पण कधी पडत जा त्याचं शास्त्र सांगतो. अगोदर छोटस उदाहरण सांगतो, त्यानंतर त्याचं शास्त्र सांगतो. आता या मागच्या आठवड्यामध्ये गव्हाची पेरणी लागली होती. आम्ही शेत भिजवलं. प्राध्यापक असलो तरी शेती करतो. शेत भिजवलं, पाणी किनी सगळं देऊन ठेवलं, पाणी घालून ठेवली, ट्रॅक्टर वाल्याला सांगून ठेवलं आणि एका शक्तीला निघालं. घरची मंडळी आमची कमरोवर हात देऊन आमची घरची रुक्मिणी उभी राहिली. म्हणले अगोदर गहू पेरा आणि मग शक्तीला जा. आम्ही म्हणलं हे बघ, ट्रॅक्टर वाल्याला सांगून ठेवलेले, पाणी आणून ठेवलेले, खत आणून ठेवलेले, बी आणून ठेवलेले. हे बघ, तुला पेरू वाटलं तर पेर, नाही तर तसं पडू दे. मी शक्तीला चाललो, मग तुझ्या पाया पडतो, माझ्या वाटेला आडवं येऊ नको. बरोबर आहे. कधी पाया पडत जा. आता त्याचं प्रमाण सांगतो. देव जोडे तरी करावा अधर्म. जर तुम्ही देवाच्याच कार्याला जात असाल, देवाला जर जोडायला निघत असाल तर बायकोच्या पाया पडायला काही हरकत नाही. तुम्ही रिकामे जर पाया पडत असाल तर ठीक आहे. चला, तुम्ही बरेचसे समजदार आहे. चला, माझा ग्लानी भाकीता बहुता पडे चरणावरी मागुता. माझा होतसे प्रमांत अवस्था जीवदाता तू होई. काही राजा रावण सांगू लागला, काय नाही, मी मला प्राणांत अवस्था होते, माझा प्राण जातो की काय या ठिकाणी असं मला वाटायलंय. आता तूच म्हणले मला जीवदान दे, तूच माझा जीवदाता हो. काय नाही मीला बोलतो. ऐसे ऐकता जीव करत हतकला राक्षस वीर हृदय खोचिरा दुर्धर प्रकपट प्रकार भला नहे. या ठिकाणी सगळं राजा रावणानं सांगितलेलं काळ नेमीने ऐकलं आणि काळ नेमी त्या ठिकाणी दसकला. अरे बापरे, राजा रावण तर मला कपट कर म्हणायला चालला आणि कपट करणं बरं नाही. ओळीचा अर्थ काय नेमी म्हणतो, कपट करणं बरं नाही. राक्षस असून त्याला समजायला आणि हा मला कपट कर म्हणायला. कशामुळे म्हणत असेल कपट करणं बरं नाही? म्हणजे अनुभवातूनच सांगत असेल ना. म्हणजे या ठिकाणी रामायणातून आपल्यालाही सांगण्यासारखं आहे की कपट खरंच करू नये. कपट केल्यानंतर त्याचं तळपटच होतं. काळनेमीच्या डोळ्यासमोर जे दृष्टांत उभे राहतात ते सांगा. कपट करीत हिरण्यकश्यप खंड खंड विखंड केली बापू
त्यासाठी त्या हिरण्यकश्यपूनं कपट केलं, नाव घेऊ दिलं नाही त्याला. त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार घेऊन भगवंतांना खंड विखंड केलं, सगळ्या शरीराचे तुकडे केले. म्हणजे कपट करणं चांगलं नाही. चला दुष्ट कपट साधिले अमरेंद्रे बगी व्यापिले शरीरे, कपट साधिले चंद्रे क्षयरोग थोर व्यापिला. म्हणजे दुसरं आईले सोबत इंद्रानं कपट केलं, सगळ्या शरीराला भग पडले. चंद्रानं कपट केलं गुरुच्या पत्नी सोबत, तो काळा झाला. आता इथे थोडस तुम्हाला मर्म काढून एक सांगून जातो जाता जाता. आपल्याला आपल्या मनावर किंवा आपल्या शरीरावर आपल्या तोंडावर आचरणाचा कधी काळा डाग पडू देऊ नका. कारण चंद्राला त्या ठिकाणी महादेवाच्या कपाळावर बसायला मिळालं, परंतु त्याचा डाग गेला नाही. आणि आपल्यात तर एवढा मोठा कोणी जवळ घेणारा भेटणार नाही. म्हणून आचरणाचा तेवढा डाग आपल्या तोंडावर पडू देऊ नका. चला मग. खाऊना जेवना घर घेणे ऐसे मांडिले शस्त्र अर्जुने, सांडवले हस्तपाद छेदने शेखी प्राणे निवाला. म्हणजे आज सहस्रार्जुन राजा होता, जमदग्नीच्या आश्रमामध्ये गेला, खाल्लं पिल्लं त्यांचीच कामधेनू घ्यायला निघाला. त्या ठिकाणी कपट करायला गेला, त्या परशुरामाने त्याचे 100 तुकडे केले, हात पाय सगळे तोडले. म्हणून कपट करणं चांगलं नाही. सांगा. येणे रावणे जाना सांडोनी राजचिन्हा, भीक मागो गेला आपण सीते कोराना देई माते. दुसऱ्याचं नाही म्हणले, या राजा रावणाचं सांगतो. या राजा रावणानं म्हणले 14 चौकड्याचं राज्य असताना जोळी काखेमध्ये घेतली, पंचवटीला गेला आणि तिथं सीता माईला